आमची माती आमची माणसं. महाराष्ट्र हे देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते. शेती, उद्योग व्यवसाय, शिक्षण इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने मोठी प्रगती केली आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आणि आधुनिक युगातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील स्त्री आणि पुरुष दोघांनाही अर्थार्जनाचा मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. स्त्री शिक्षणाचा भरपूर प्रसार झाल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया आपले कर्तृत्व यशस्वीपणे सिद्ध करीत आहेत. खेडेगावात किंवा छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या भगिनीही यामध्ये मागे नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून सुरुवात करून आज अनेक स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साध्य केली आहे. अशा उद्योगिनी भगिनींपैकीच एक आहेत सौ वनिता तंबाके. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे राहणाऱ्या वनिताताई यांनी प्रियदर्शनी स्वयंसहायता बचत गटाची सुरुवात केली. ज्यावेळेस महाराष्ट्रात नवीन बचत गटाची संकल्पना आली त्यावेळेसपासूनचा माझा जुना बचत गट आहे आणि त्यावेळेसपासून आमचा आज तयागत तो चालू स्थितीत आहे. सुरुवातीला आमच्या बचत गटाची स्थापना अंगणवाडी सेविकेने सुरुवात करून दिलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही ते बचत गट स्थापन केले आणि प्रत्येकाने 100-100 रुपये बचत करून आम्ही बँक ऑफ इंडिया नागनसूर शाखा इथं आम्ही त्या बचत गटाची खातं ओपन केलं. त्याच्यानंतर आम्ही काहीतरी उद्योग करायचं असं ठरवलं बचत गटाच्या महिलांनी, कारण आमची महिन्याला मीटिंग व्हायची. त्यावेळेस मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येकीने काही ना काही उद्योग करायचे. मग त्या अनुषंगाने आम्हाला सुरुवातीला 25,000चं खेळतं भांडवल मिळालं. मग त्याच्यानंतर आम्हाला 2.5 लाखाचं एक मोठं लोन मिळालं उद्योगासाठी आणि त्याच्यातून 9 ॲक्टिव्हिटी आमच्या उद्योगाच्या सुरू झाल्या. बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर करून गटातील महिलांनी किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय, हॉटेल इत्यादी व्यवसाय सुरू केले. परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ज्वारी, सोयाबीन, विविध डाळी या शेतमालावर प्रक्रिया करून ज्वारीचा रवा, सोयाबीन चकली अशा नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या चटण्यांचे दर्जेदार उत्पादन करण्यास सुरुवात केली. दुग्ध व्यवसाय आहे, जनरल स्टोअर्स होतं, परत शेळी पालन होतं, टेलरिंग व्यवसाय होता, बेकरी व्यवसाय होता, हॉटेल होतं. अशा सगळ्या वेगवेगळे आम्ही व्यवसाय सुरू केले. त्या अनुषंगानं माझं जी सुरुवात झाली, मी किराणा दुकान लावले, पण गाव छोटंसं असल्यामुळं माझं काही दुकान जास्त काही दिवस चाललं नाही. त्यामुळे मी चकलीच्या व्यवसायाला अर्धा किलोपासून सुरुवात केली आणि ती आता जवळजवळ 80 ते 90 किलो मी डेली चकली तयार करते. आणि मला बचत गटाच्या माध्यमातून ऑल इंडिया एक्झिबिशन्समध्ये सहभागी होता आलं. त्यामुळं मी माझं जे चकलीचा व्यवसाय आहे तो पुढेपर्यंत मार्केटिंग करू शकले आणि त्यामुळं माझ्या व्यवसायाला गती मिळाली. मग मी आपण फक्त चकलीवरच न थांबता वेगवेगळे आयटम तयार करायचे म्हणून मी सोलापूरची खासियत प्रत्येक जिल्ह्यापर्यंत घेऊन जायचं असं ठरवलं आणि त्या अनुषंगानं मग मी जवस चटणी, कारळ चटणी, शेंगदाणा चटणी, कडक भाकरी असे जवळजवळ 10 ते 15 प्रोडक्ट मी मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली सगळीकडं मी घेऊन गेले आणि माझं मार्केट अगदी उत्तमरित्या बसलं. त्यामुळं मग मी काय केले, माझी जी चव आहे ती प्रत्येक जिल्ह्यापर्यंत अगोदर घेऊन जायची, नंतर आपलं प्रोडक्शन वाढवायचं आणि मग आपण मोठ्या प्रमाणावर त्यांना होलसेलमध्ये विक्री करायचं. ह्या हेतूनं मग मी सुरुवात केली आणि तसंच घडत गेलं. त्यामुळं मी आता मोठ्या प्रमाणावर हे सगळं करत आहे. मध्येच मला मग कृषी विज्ञान केंद्राचं सहकार्य मिळालं. त्या अनुषंगानं मग मी ज्वारीचा रवा पहिल्यांदा बाजारात नेला 2013मध्ये. त्याच्यानंतर मग 100 रुपये किलोनी तो रवा गेला. ज्वारीची चकली तयार केली, सोयाबीनयुक्त न्यूट्रिशन चकली मी सुरुवात केली. असे बरेच प्रोडक्ट मग मी हळूहळू सुरुवात केले आणि त्याचा सगळा इतका मोठा जम बसला. त्यामुळं मला आता उद्योग माझा खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जवळजवळ 5 ते 6 महिला डेली काम करतात आणि दिवाळीच्या वेळेस माझे सगळे पदार्थ
कारण खेडेगाव असल्यामुळं मी प्रत्येक सीझनला माझा माल जातो. आत्ता माझा सगळीकडं होलसेलनी माल प्रत्येक जिल्ह्यात जातो आणि महाराष्ट्रात 3.5 लाख बचत गटापैकी मिलापमधून 13 कंपन्यांशी करार झालेला आहे. त्या कंपन्यांना आता आमचा माल जाणार आहे. त्याचं MOU चालू आहे. परत आता गुनिना कंपनी जे महाराष्ट्रभर डेपो टू डेपो माल पाठवते, त्यामध्ये सुद्धा माझा माल डायरेक्ट डोअर टू होम जाऊ शकतो. आत्ता माझं पुढचं प्लॅनिंग असं आहे की माझा जो प्रियदर्शनी गट आहे तो पूर्ण भारतातूनच फेमस झाला. कृषी विज्ञान केंद्राकडून मी याला पण दिल्लीला पण गेले होते. त्यावेळेस माझी जवळजवळ 65,000ची विक्री झाली होती. त्याच्यानंतर मग मिलापकडून मी वर्ल्ड फूडमध्ये सुद्धा सहभागी झाले. तिथून सुद्धा मला हजारो किलोची मागणी आहे, पण एवढं मी अजून माझा जम नाही बसलेला. पण मी आता त्या अनुषंगानं विचार करते की पुढचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर 1-2 एकरमध्ये मोठा प्रोजेक्ट तयार करायचा. जवळजवळ 20 ते 30 महिलांना मी काम देऊ इच्छिते आणि माझ्या ज्या इतर तालुक्यातल्या महिला आहेत, जे बचत गट आहेत, त्यांना मी एक वेगळं प्रोडक्ट निर्माण करण्याची संधी देणार आहे. आणि आमचं एकच ब्रँड तालुक्याचं, आमच्या अक्कलकोट तालुक्याचं एक ब्रँड, आम्ही एका छताखाली आमचा सगळा माल येईल आणि तो आम्ही पूर्ण भारतभर देण्याचं आमचं मानस आहे. बचत गटाच्या माध्यमातून मी सुरू केलेला हा जो व्यवसाय आहे, त्यामुळं माझ्या कुटुंबाची पण अगदी हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळं माझ्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. त्याच्यानंतर माझे 2 मुलं आहेत. मग मी त्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं ठरवलं होतं. त्यामुळं मग मी त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवलं. BE मेकॅनिकल झाला आहे माझा मोठा मुलगा आणि दुसरा जो आहे, दोन्ही इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत. दुसरा आहे 12वीला आहे आणि तो बिझनेस मॅनेजमेंटच करायचं म्हणतोय, कारण माझा जो व्यवसाय आहे तो पुढं न्यायचा त्याचा विचार आहे. आणि आता जे आहे ते माझ्या बचत गटाच्या माध्यमातून माझी आर्थिक जी उलाढाल आहे जवळजवळ 15 लाखापर्यंत मंथली वार्षिक झालेली आहे. ह्याच्यानंतर अजून दुसऱ्या ज्या महिला आहेत माझ्या हाताखाली काम करणाऱ्या, त्यांना पण 4 ते 5 हजाराचं मंथली मी त्यांना देते. आणि जर जास्त काम असेल तर त्यांना मी जास्त पगार देऊन त्यांना डे नाईटसुद्धा काम करून घेते. अशा ह्याच्याने त्यांचाही उदरनिर्वाह चालतो. जवळजवळ दिवाळीच्या वेळेस मी 10 ते 15 महिला कामाला घेते आणि जशा माझ्या मोठमोठ्या ऑर्डर येतात तशा मी जास्त महिला वाढवते आणि त्यांना रोजगार देते. कृषी विज्ञान केंद्रातर्फे आम्हाला अभ्यास दौरे पण झाले. त्या हेतूने आम्ही महाराष्ट्रभर वेगवेगळे उद्योग कसे असतात, कसे चालवतात ते आम्ही बघायला गेलो. त्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळालं की आम्ही उद्योग कसा करायचा किंवा आम्ही कसं डेव्हलप व्हायचं. त्यामुळं हा मोठा माझा पॉईंट आहे की मी त्यामुळं ते शिकू शकले की आपण कसं व्यवसाय वाढवू आणि काय करू. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्शन आपण करतो, पण मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्येक ठिकाणी देणं आणि वेळेवर पोच करणं हे सगळं माझ्या मिस्टरांचं काम आहे आणि ते सतत मला सपोर्ट करतात. आणि जे मशिनरीचं काम आहे, कुठल्या मशिनरी घ्यायच्या, कसं काय सेटिंग करायचं, ते सगळं माझ्या भावाचं काम आहे. त्यामुळं मला माहेरचं आणि माझ्या मिस्टरांचं इतका मोठा सपोर्ट असल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. आमची माती आमची माणसं. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली या बचत गटातील अन्य महिलाही विविध प्रकारचे व्यवसाय करून आपल्या आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीस यशस्वीपणे आधार देत आहेत. आम्ही प्रियदर्शनी बचत गटातून तंबाके मॅडमच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. याच्यामध्ये आम्ही चकलीच्या व्यवसायातून मंथली आम्हाला 5,000 रुपये रोजगार मिळतो आणि त्याच्या व्यतिरिक्त बचत गटाच्या मार्फत आमचं हॉटेल बालाजी इडली गृह आहे. ह्याच्या माध्यमातून आम्हाला महिन्याचा रोजगार मिळतो. नवनवीन पदार्थांचे उत्पादन, तंत्रज्ञान आणि मार्केटिंगची माहिती मिळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भारतभर विविध शहरांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनांना भेटी देता आल्या. त्या माध्यमातून या व्यवसायासाठी आवश्यक माहिती मिळण्याबरोबरच मार्केटिंगच्या अनेक मार्गांची माहिती मिळाली.
कृषी विज्ञान केंद्र माध्यमातून आम्ही महिलांना जे बचत गटामध्ये असतील किंवा वैयक्तिक शेतकरी महिला असतील वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर हे ज्वारीसाठी फेमस आहे, त्याचबरोबर सोयाबीन आहे आणि डाळीसाठी. तर ह्या 3-4 गोष्टींमध्ये आम्ही प्राधान्याने महिलांना प्रशिक्षणाचे कार्यक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत. तर त्यामध्ये महिला वेगवेगळे व्यवसाय करतात, जसे की आता आज आपण पाहत आहोत की प्रियदर्शनी महिला बचत गटाच्या ज्या अध्यक्ष आहेत वनिताताई तंबाके, हे आपल्याकडे 2010 साली आल्या DRD माध्यमातून आणि त्यांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेतलं. ज्वारी प्रक्रिया आहे, सोयाबीन असेल, त्याचबरोबर पॅकिंग लेबलिंग असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जे व्हिजिट आपण केल्या इतर जे उद्योग आहेत, खास करून जालन्याच्या सीताबाई मोहिते आहेत, त्यांच्या तिथं त्यांना हा उद्योग आपण दाखवले महिलांना आणि त्यामध्ये दरवर्षी 30 ते 40 महिला आपण यांच्या सहली काढतो, ज्या खास उद्योगामध्ये महिला उतरवणार आहेत अशा महिलांसाठी आपण ट्रिप काढतो आणि त्या माध्यमातूनच ह्यांना एक्सपोजर व्हिजिट दिली आपण आणि तेव्हा त्यांनी बघितलं आणि कंटिन्यू आपण गेले 7-8 वर्ष ह्या वेगवेगळ्या सहली महिलांसाठी आयोजित करतो आणि त्यामध्येच ह्या तंबाखीताईंनी सहभाग चांगला नोंदवला आणि त्या आपल्या सतत कार्यक्रमाला येत असतात आणि वेगवेगळ्या विषयाचं प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण घेऊन थांबल्या नाहीत तर त्यांनी ते अंमलबजावणी करून स्वतःही त्या व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर जे 10-15 महिला त्यांच्या आसपास ज्या आहेत त्यांनाही त्यांनी रोजगार मिळवून दिला. उद्योग करताना महिलांनी पहिल्यांदा फूड लायसन काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्या फूड लायसन महिलांना आपल्या बऱ्याच माहीत नव्हतं, तर त्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राने आतापर्यंत कमीत कमी 300 ते 400 महिलांना फूड लायसन आपण काढून दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा ब्रँड तयार करून तो माल त्यांच्या नावाने बाजारात आणता आला आणि त्यामुळे त्यांच्या नावावर लेबलवर नंबर वगैरे असल्यामुळे त्या महिलांची प्रसिद्धी झाली आणि त्यांना महिलांना ते डायरेक्ट त्यांना मागणी येत चालली. त्यामुळे हा त्यांचा बिझनेस पण वाढला. तर मला सर्वसामान्य शेतकरी महिलांना किंवा ज्या ग्रासरूट लेवलला महिला आहेत त्यांना सांगायचं आहे की आपण जे पौष्टिक घटक जे आहेत आपले, जसे की ज्वारी आहे, सोयाबीन असेल, कारळ असेल किंवा जवस असेल, कढीपत्ता असेल, अशा न्यूट्रिशनल गोष्टीमध्ये जर तुम्ही व्यवसाय सुरुवात केला तर निश्चितच तुम्हाला चांगले संधी आहे. आणि महत्त्वाचा एक दुसरा मला सांगायचा मुद्दा इथं आहे की काही व्यवसाय नवीन जर तुम्ही स्वीकारले तर निश्चित ते मागणी आहे. जसं की आता सगळ्यांना माहिती आहे शेवग्याची पानं, परंतु ते आपण आपल्या दारामध्ये आहेत पण आहारात घेत नाही. तर सगळ्यात लोहाचं आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर त्याच्या सुद्धा व्यवसाय करण्याच्या चांगली तुम्हाला संधी आहे. संपूर्ण तालुक्यातील महिला बचत गटांना एकत्र आणून तालुक्याचा एक ब्रँड तयार करून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा आणि त्यातून परिसरातील महिलांना अर्थार्जनाची संधी मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. आज आपण जर पाहिलं तर तंबाके मॅडमनी जी सुरुवात केली होती तो शून्यापासून सुरुवात केली होती की त्यांना या प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात काहीच माहीत नव्हतं आणि त्याची सुरुवात त्यांनी पहिल्यांदा एकत्र येऊन केली या गावातील महिलांनी. नंतर त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी स्वयंरोजगार करण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी प्रक्रिया उद्योगाकडे वळूयात. मग इतर सगळं जिल्ह्यातल्या विभागाबरोबरच कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने त्यांना प्रशिक्षण दिलं. तसंच कृषी विज्ञान केंद्राने आमच्या ज्या सहली असतात, विशेषतः महिलांसाठी आम्ही काही सहली काढतो आणि त्या सहलीमध्ये जे यशस्वी उद्योजक आहेत महाराष्ट्रातले किंवा त्या बाहेरचे, तर त्यांना त्यांचे प्रत्यक्ष जे काही उद्योग आहेत ते दाखवतो आणि त्याच्यातून त्यांना खूप मोठी प्रेरणा मिळते आणि त्याच अनुषंगानं त्या मागील काही आमच्या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. नियमितपणे कृषी विज्ञान केंद्राशी त्या संपर्कात आहेत आणि आज आपण बघितलं की सोलापूर जिल्ह्याची जी मुख्य पिकं आहेत त्या पिकावर आधारित अशी प्रक्रिया म्हणजे ज्वारीची प्रक्रिया, ज्वारीपासून प्रक्रिया पदार्थ तयार करतायत, सोयाबीनपासून प्रक्रिया पदार्थ करतायत, तुरीपासून प्रक्रिया पदार्थ करतायत, हरभऱ्यापासून प्रक्रिया पदार्थ करतायत. अशा वेगवेगळ्या जे काही उत्पादन पिकं आहेत त्याच्यापासून प्रक्रिया पदार्थ करतायत आणि त्यांचं विशेषत्वानं जर आपल्याला म्हणायचं झालं तर त्यांची चकली ही फार प्रसिद्ध आहे. आपण बघतोय की पुणे मुंबईच नव्हे तर दिल्लीकरांना सुद्धा या चकलीचा मोह हा फार मोठा आहे. कारण आपण ज्यावेळेस त्या प्रदर्शनामध्ये सहभागी झालत्या त्यावेळेस त्यांची टनावर चकली, शेंगाची चटणी तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या त्या चांगले उत्पादित करतायत. नंतर करंज्या उत्पादित करतायत. सणासुदीच्या दिवसामध्ये त्यांना हजारो किलोज ह्या जे काही प्रक्रिया पदार्थ आहेत त्याची मागणी असते आणि मला वाटतं की त्यांनी या उद्योगाच्या माध्यमातून महिन्याला किमान 1,00,000-1.25 लाखाचं उत्पादन ते घेतात. 15 लाखाचा त्यांचा टर्नओव्हर आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि त्यांच्या ज्या त्या एकमेव अशा महिला नाहीत तर त्याच्याबरोबर 10-15 महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःचं स्वयंरोजगाराचं साधन निर्माण करून देण्याचं बळ
ह्या तंबाके मॅडमनी निर्माण करून दिले. कृषी विज्ञान केंद्राच्या महिला सबलीकरण, कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय प्रशिक्षण या योजनांच्या माध्यमातून मिळणारे मार्गदर्शन, कुटुंबातील व्यक्तींचा सक्रिय पाठिंबा आणि बँकांकडून मिळणाऱ्या आर्थिक हातभारास महिला शक्तीची साथ मिळाल्यास गावोगावी महिलांचे छोटे छोटे उद्योग उभे राहतील. यातूनच स्वतःची, कुटुंबाची, परिसरातील महिलांची आणि समाजाची आर्थिक उन्नती निश्चितच प्राप्त करता येईल.